ते बस यायचं आणि ऑटो यायचा पत्ता नाही आणि यायचं सिरियल बघायचं चाललं बा. जाऊया आता कधी भेटते ऑटो आणि मजा करूया जाऊ. तिला ना तो सोहम पहिला आवडायचं असतं कॉलेजमध्ये पण त्याने बघ बघ इकडे बघ मध्ये आलोय. हे तिकडे त्यांचं संस्थान हे मंदिर आहे. इथे महाप्रसाद आहे म्हणजे इथे नंतर आम्ही जेवायला जाणार आहे. सो आता इकडे मंदिरामध्ये जाऊया. श्री स्वामी समर्थ सज्जनगड श्री समर्थ समाधी मंदिर. बरोबर बरोबर दिव्या मंदिर आहे. समाधी मंदिर आहे ना. हे पण इथे लिहिलंय ना. हे बघ समाधी मंदिर लिहिलंय. मग हो आता मंदिरामध्ये जाऊया आपण. हा ये नको. तर आता आम्ही सज्जनगडच्या पायऱ्या चढतोय म्हणजे निघालोय आणि हे लोक पटपट जात आहेत. मला एकटीला सोडलंय. बघू शकता. माय गॉड लुक ॲट द व्ह्यू. खूपच मस्त आहे. पावसामध्ये एकदम ग्रीन ग्रीन. हे लोक जातात पटपट पुढे. इथे मंदिर आलं हनुमानाचं. खूप खूप जुनं आहे. खूप वर्ष झाली सज्जनगडला पण. सो आता मला पण एक्झॅक्ट इयर नाही माहीत. सो आता आपण जाऊया पटपट भेटूया वर. पटपट जाऊया. लोक एकदम मला सोडून एकदम जात आहेत. सो लवकर जाऊया आपण. बिचारी थांबली. काय ग दमलीस काय? दमलं. मग आता जाऊया आपण श्री समर्थ महाराष्ट्राकडे. आता पण पोहोचलोय. एक मिनिट दाखवते करूया. आणि हा इथे हा व्ह्यू. इथे हे द्वार आणि आता आपण जाऊया. सो आता लवकर आलोय तर मजा करूया. सो इथे पादुका ठेवल्यात आणि इथे त्यांचं मंदिर आहे. इथे आतमध्ये त्यांची पादुका आहेत. हा चरण स्पर्श. सो आता आपण जाऊया आतमध्ये. कॅमेरा अलाउड नाही तरी पण मी काढलाय. बघितलं तर फाईन मारतील. हे लोक फिरतात इथे. इथे मस्त भांडी बिंडी मातीची. हा पहिलं मठ होतं. इथे रामसीतेचं हे पण आहे संसार बोलतात. रामसीताचा फोकस कर. हा अजून काय माहिती आहे? इथे कुठेतरी आहेत कसं कुठेतरी भांडी त्यांची. ते भांडी अपोजिटला आहेत वाटतं. अपोजिटला आहेत वाटतं. बघावं लागेल. चल शोधूयात भांडी. भांडी शोधूया. पूर्ण त्यांचं पूर्ण हे पूर्ण आता घरं वगैरे आले तिकडे. नाही तर पहिली घरं पण नव्हती. प्रॉपर एकदम. इकडे ते हे पण आहे ना ग. हे तिकडे हे पण आहे ना त्या साईडला लोक राहतात ना. पुरं निवास आहे. तिकडे शिक्षण वगैरे दिलं जातं आणि आर्मीची लोक वगैरे सगळे इकडे येतात. त्यांच्यासाठी प्रॉपर त्यांना शिक्षण काही हवं असेल ते लोक देतात. सो आता आपण इथे आलं. श्री स्वामी समर्थ 170 शतक नाही 1647 शतक. मराठी ब्लॉग मराठी आहे दीदी. ओ बरोबर. तर 1657 सालीचं हे मंदिर आहे राईट. हां 47. ओ राईट. सो काही आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. सो अजिबात फाईन नाही पाहिजे मला. नाही तर फोन पण घेतील. तर 1000 रुपये नाही जास्त. तर म्हटलं नको आपण नको घेऊन जाऊया.
आतमध्ये पाय वगैरे पडून आलो आणि आता इथे चरित्रवादीमध्ये जाऊया. हे खूप मोठं आहे. फर्स्ट हे आहे. मी शिकले. हे सेकंड जे खाली लिहिलं आहे. हे श्री नारायणाची एकांतती देवेघरची कर्तव्याची मूर्ती. हो. चिंता करी विश्वासाची मी मात्र करी जव तव चिंता अंधारी एकाती बसूनी चिंतते श्री अन्नता. म्हणजे हे त्यांचे पूर्ण चित्र त्यांनी काढलेले आहेत, डेकोरेट केलेले आहेत छान असे. त्यांचं बालपण वगैरे सगळं लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळं दाखवलेलं आहे त्यांचं. हे थोडे मोठे झाले तेव्हा त्यांनी समाज म्हणजे दिलं की वाचलं की खायचं. हे तर जेव्हा त्यांचं ते करत होते ना. हां हे वालं काय ग? हे वालं हे शिक्षा घेतानाच आहे. हां हे शिक्षा घेतानाच आहे त्यांची. आणि हे वालं दिव्या हे वालं हे त्यांनी जेव्हा त्यांना जेव्हा समाधी घ्यायची होती ना ते जेव्हा प्रार्थना करायचे तेव्हाच आहे हे लिहिलं ना. राम रमी दास दास रंगी राम भेट होता शिवाची जीव झाला राम दास. रामदास झालेले हे देवा भक्तांची देवाची मूर्ती. कसरत मात्र म्हणजे हे त्यांना जेव्हा शिक्षण देत होते तेव्हाच आहे. हा इथे बी आहे. आणि ते समर्थ भेटी संगमी उन्मती जाई श्रद्धेने खलबत कृतेची राष्ट्र रणद्या भक्ती देई जगदंबे. खूप छान काढलंय. इथे पण आहे. शिवाजी महाराजांचं आहे जेव्हा तेव्हाच आहे. हे मला आहे ना. नयनामधले सलील सरले वाट पाहुनी नाही भेटी होता दृष्टी आली तीच भेटी माया नारुंबाची. त्यांना जेव्हा त्यांच्यावर दया येते लोकांची मदत करत होते तेव्हाच आहे. हे मदत करत होते तेव्हाच आहे ना लोकांची. आणि हे त्यांचे रूप आहेत. संस्थापी जेव्हा धर्म किंवा हे वाला फूडचं आहे. त्यांनी जेव्हा लोकांना पूर्ण स्टोरी नाही माहिती मला. शिवाजी महाराजांचं इथे मंदिर आहे. इथे सुद्धा आहे. हे काय आहे ग? अक्काबाईचं मंदिर आहे. आणि हे जेव्हा शिवाजी महाराज त्यांना जेव्हा भेटायला जायचे तेव्हाचं काढतं. दावी मजला खल तो म्हणता रायासी अपूर्ण शिर यज्ञाने दिले ज्ञाना शिव अर्पूर्ण कृपशी. त्यांनी जेव्हा त्यांना अज्ञान दिलेलं तेव्हा त्यांनी हे केलेलं आहे थिंक सो. म्हणून नंतरला आहे उडती धाटी घाली म्हणे उडी कडायाला कल्याण म्हणे गुरु रायाला कल्याण. ते जेव्हा त्यांनी जेव्हा भक्तासाठी केलेलं तेव्हा. वेळ लागले सदाशिवाचे ब्रह्मापुती तोच कृपू कल्याण. म्हणजे त्यांनी लोकांसाठी जेव्हा केलेलं तेव्हाच जेव्हा भांडण झालं तेव्हाचं. सो गाईस मला स्टोरी नाही माहिती बट मी मला पूर्ण ट्राय करते. हे जेव्हा हनुमानचं ते त्यांना जास्त आठवण करायचे किंवा तेव्हाच आहे हे. भोजन समयी भीमरूप मधुनी वेळा वाकुनी समर्थ गुराचे. म्हणजे त्यांचे हनुमानाचे ते ध्यान करायचं तेव्हाचं चित्र. मशाल पेटवी हरी त्या हे हेवाला काय रे दिव्या? दिव्या हेवाला काय आहे?
मी पण वाचते, मला पण नाही माहिती. गाईची पूर्ण स्टोरी आहे. जेव्हा भक्त त्यांना भेटायला यायचे तेव्हाची मूर्ती आहे, म्हणजे जेव्हा लोक सगळे त्यांना भेटायला यायचे तेव्हाच. सो बघू शकतो. आणि हे त्यांचं जेव्हा कीर्तन वगैरे चालू असायचं तेव्हाचं. कीर्तन रंगी वसनी तरणी करूया श्रीराम, त्यांचं जेव्हा कीर्तन व्हायचं तेव्हाच आहे. अंधधरी मूर्ती घडवा, म्हणजे हे जो आहे ना तो आंधळा होता आणि त्यांनी मूर्ती बनवलेली, तेव्हाचं ते महाराजांनी त्यांना बोलवलेलं तेव्हा. गुरु भेटती तत्व त्याकुळ होता निष्कोट कल्याण, अंतरंगी हा दर्शन घेती करून समाधी भंग. जेव्हा आपण एका गोष्टीमध्ये एकदम भंग असतो, म्हणजे पूर्ण व्यापून टाकतो, तेव्हा त्यांना ते दर्शन दिलेलं ते चित्र काढलंय. आणि हे वाला वसनी देई भूपती साती समर्थ रक्षी वसनी ते, कृष्ण समतो वसून देते रती समर्थ वसने ते. याची पण स्टोरी नाही माहिती, पण जेवढं माहिती तेवढं सांगितलं. सो ह्या मी आलो फिरायला. सो आता झालं आमचं फिरून नाही झालं, इकडे बघून झालं. आता मी बाहेर जाऊ. गणपतीच्या रूपात त्यांना तुकारामाला दर्शन भेटलं. आता मला वाटलंच की शिवजी पण दर्शन वेगळं असतं ना. आणि कृष्ण रूपे पांडुरंग होऊ शकतो. एकाच वेळेला दोघं कशी बसतील का नाही होऊ शकत? कृष्णाच्या वेळेस होता ना पांडुरंग बोलतो. अच्छा, यांना पांडुरंग बोलतो. विष्णूला पण हे असं असतं, म्हणजे हे असं त्यांचाच अवतार आहे पांडुरंग नारायणाचा. आणि हे वालं एवढं नाही माहिती. अरे हे कीर्तनाचे रंग आहे, म्हणजे तेव्हा कीर्तन होतं ना तेव्हाच आहे ते, तेव्हा ते सगळे बसायचे ते. येस. सो इट्स डन. माझं मी बघितलं, आता हे लोक यांचं बघताय. बघूया आता बाहेर काम. आता काय फिरायची झाले, हे लोक तिकडे बसले आहेत टाईमपास करत. सो इथे जेवायची लाईन आहे, तिकडे मी आली आहे. महाप्रसाद तिकडे आपण थांबूया थोडा वेळ, मग ते लोक येतात. त्यांची ते नेटवर्क खूप फुल आहे. सो इथे उभी आहे आणि ती कुठेच नेटवर्क नाही आहे. कुठे बसले, वा वा, खूप मोठं आहे, खूप मोठं. खूप मोठा. तिकडे पण आहे, आपण तिकडे पण जाऊन येऊया. तिकडे कासव आणि पाण्यामध्ये नाणे टाकतात ते पण आहे, तो तिकडे जाऊया आपण. माझी चप्पल पण तिकडे आहे. जेवणाची प्रसाद इकडे बोललं जातं, म्हणजे लोक पर्यटनासाठी येतात आणि आर्मीची लोक पण खूप जण येतात, कारण काय हवं असेल माहिती किंवा ज्ञान दिलं जातं. हे पहिल्याचे हे आहेत, काय सेवा मंडळ आहेत पहिल्याचे, खूप पूर्वीचं आहे, 75 वर्षाची आधीची. सो आता आपण इकडे जाऊया. इकडे ते पूर्ण असं मोठं असं हे दाखवतो. तर पूर्ण पाण्यामध्ये नाणं टाकतात. नाणं टाकल्यानंतर तुम्ही विश मागायची आणि ती पूर्ण विश होते तुमची. खूप मोठा, खूप मोठा. इथे कासव पण आहेत आणि खूप सारे मासे आहेत. इथे पण मासे. कुठे गेली? इथे हे बघ, ते कासव.
खूप मोठे मोठे कासव आहेत, खूप मोठे मोठे कासव आहेत इथे, जे की खूप म्हणजे 100-200 वर्ष झाले असतील अशी कासव आहेत तिथे, एकदम मोठे मोठे. खूपच मासे आहेत, बट आता एवढं दिसत नाही लांबून. सो इथे मंदिर आहे, इकडे पण छोटा एक मंदिर आहे. तर आज फुलं आता जाऊन मजा जेवू आणि मजा करू. ते सज्जनगडचं म्हणजे श्री जय जय राम समर्थ इथे बोललं जातं, आरती घेतली जाते, मग जेवण जेवलं जातं. तर अशा प्रकारे हे पहिल्या खूप आधीचं आहे. म्हणजे काय, जेव्हा शिवाजी महाराज आणि हे जे आहेत ना स्वामी समर्थ ते फ्रेंड होते, तर तेव्हापासूनचं इथे आहे. तर खूप जण असं मानतात, ज्याची पूजा करतात ते लोक इथे येतात आवर्जून आणि खूप चांगलं आहे. सो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो आता पण नंतर भेटूया. बाय. आधी नंतर कधी आता जेवायला बसलो आपण, येत नाही आहे ते हिला पण गेलो. आणि हे समाधी मंदिर समोरच आहे पूर्ण, तिथे सगळे जेवायला बसतात. आणि ते समोर आतमध्ये आम्ही जेवायला जाणार आहे. सो आम्ही 12 वाजता जेवायला जाऊ आणि तेव्हा एकदम गर्दी होऊन जाते आतमध्ये महाद्वारला, तेव्हा इथे सगळे बसतात. तर पूर्ण इथून ते तिथपर्यंत सगळे जेवायलाच बसतात. सो आता तर इथे खाली आहे, कारण मी या सप्टेंबर मंथमध्ये आलो आहे. आता असं पण मे महिन्यामध्ये तर खूप गर्दी असते, खूप लोक बाहेरून इथे फिरायला येतात आणि बघायला येतात. सो आता मजा करू, आपण जाऊया, थोडे फोटो बिटो काढूया, भेटू. झाली, कशी एन्जॉय केलं? मस्त. अरे बोला काय बोलताच येत नाही. झालं हे काय एनर्जी डाऊन आहे, यांना काय बोलायचंच नाही. सो आता आपण घरी जाऊया. आई दिसली इकडे येते इथे शॉर्टकट आहे, येतात या रस्त्याने माणसं. हा. आम्ही कमीत कमी अर्धा रस्ता उतरले, कुत्र पण नाही दिसलं आम्हाला आणि धड साप पण नाही, काही नाही. फुलपाखरू दिसलं तरी पण आमची फाटते. पण ते गेलं उडत उडत. इथे फोकस कर, इथे किडे आहेत. इथं किडे आहेत आणि बडा किडा. ही पागलबाई बोलते की ह्याच्यातून फुलपाखरं निघणार नाही निघणार. ह्याच्यातून फुलपाखरं निघतात बाई, याला खायला घालायचं असतं. वा, त्यांचं काय चाललंय इथे? इथे गप्पा बने लवकर जायचं मी विचार करते. ओ माय गॉड, एवढा रस्ता पार कर. अजून अर्धा बाकी आहे तो आणि निम्मा झालाय. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तिकडे जायचं आपल्याला, तिकडे तर खूप चालायचं अजून. सो जाऊया आता पटपट. आता नाही लवकर निघालो तर खूप वेळ लागेल. आणि आमची वडगावला जायची बस आहे, ती आम्हाला 3ची बस आहे, ती लवकर भेटली पाहिजे. सो जाऊया. इथे बीच आहे आणि आम्ही इथे आहे. पण जाणं तर होत नाही आहे, उगं ती का ओळखीचं कोण नाही आहे. सो आता चाललो आहे, लवकरच पोचू. आय थिंक 10 मिनटं पण नाही लागणार. बडे एवढं चालत आलो, बरं तास झाला. मजा एकदम गप्पा मारतात, सगळ्यांचे पाय थरथरत आहेत खूप जास्त, तरी पण सगळे चालत आहेत. माझे पण थरथरत आहेत. वा, माय गॉड. हे बघ बघ इथे बघ, फोटो काढते. लुकिंग गुड. येस. अशी या साईडला आहे. थरथरतात गो बाई. बघू का मला? बघ बघ, फोटो काढता. माझं उभा काढ ना. माझी टेकली वाढली. अजून काय बाकी ना खरे तुझे? सो हे राहिलं इथे भक्तिधाम, म्हणजे भक्त निवास बोललं जातं. जसे लोक समाधी घेतात ना, तसं इथे शिक्षण दिलं जातं मुलांना. म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी शिक्षण, राहणं, जेवायला सगळं. आणि इथे लोक येऊन राहतात, म्हणजे जर कोणी इथे आलं फिरायला तर तिथे राहू शकतात पाहिजे तेवढे दिवस. ते सगळ्या सोयी आहेत तिथे आणि खूप चांगलं आहे. सो जाऊयात आपण. सो आता आमचं सज्जनगड फिरून झालं आहे, जेवण पण झालं आहे, दर्शन घेतलं आहे. सो आता आपण जाऊया, गडाने खाली उतरूया. आम्हाला बस करून गावी जायचं आहे वडगावला. सो ह्या पोरी बसल्या तिथे, काय काम झाले नाहीत, तर तिकडे दुकानामध्ये बिझी आहेत. सो आता जाऊया
पटपट उतरायचं आहे. कशाने जायचं आहे इथून खाली? कशाने उतरायचं आहे? परळीच्या रोडने की कशाने? सो इथे शिड्या आहेत पण ह्या पोरींना काही उतरायचं नाही, स्टंट करायचं आहे. सो आता जाऊ या परळीच्या, स्टंटच करायचं आहे. वाघ येतो, ऐकत नाही, फोनवर घे. हा वाघ येतो तर यांना वाघ चित्ता त्यांना वाघ बघायचा आहे. वाघ काय वाघ बघायचा आहे? वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती. हे कशाला सांगते मी, नको तरी पण ऐकत नाही. आता जाऊया, बघूया आपण ह्यांचे स्टंट आपल्याला भारी पडतायत की आपण नीट घरी पोहोचतोय ते. ठीक आहे. सो आपण फायनली आता जवळ पोहोचलोय, एकदम जवळ. हे घर दिसत आहेत, इथे आलंय, एकदम जवळ पोहोचलोय. सो थँक गॉड आपण ठीक पोहोचलोय, कोण आलं नाही. म्हणजे वाघ चित्ता कोणीही नाही आलं, माणसं पण नव्हती, पण बरं झालं की काही घटना वगैरे नाही घडली आणि आम्ही सेफली पोहोचलोय. सो जाऊया आपण.